सोन्याचे बिस्किट असल्याची बतावणी करून महिलेकडील 1 तोळ्याची सोन्याची चैन लंपास करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलाय। संतोष मोहनराव चिंतामणी असं त्याचं नाव आहे। त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सुमन केशव खोजे या माळीवाडा बसस्थानक रस्त्याने जात असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांना भेटला। तो त्यांना म्हणाला, सोन्याचे बिस्किट तुम्हाला देतो, कोणाला सांगू नका, पण मला या बदल्यात तुमची सोन्याची चेन द्या। हे सोन्याचे बिस्किट तुम्हाला राहू द्या असं सांगून पिवळा धातूचा तुकडा देऊन खोजे यांची फसवणूक केली आहे। या संदर्भात खोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला सदर गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणावा अशा सूचना दिल्याने त्यांनी फिर्यादीकडे सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीच्या वर्णनाची माहिती करून घेतली। त्या वर्णनाचा संशयित चांदणी चौक येथे ताब्यात घेतला। त्याने त्याचे नाव संतोष मोहनराव चिंतामणी असं सांगितलं आणि गुन्ह्याची कबुली देत 1 तोळ्याची सोन्याची चेन काढून दिली। तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता माळीवाडा येथून एका महिलेला पंतप्रधान योजनेचे पैसे काढून देतो असं सांगून तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र काढून घेतले असल्याची कबुली दिली। त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, विशाल दळवी, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, सलीम शेख, दशरथ थोरात, संभाजी कोतकर, अविनाश वाघचौरे, अभय कदम, अमोल गाढे, सतीश शिंदे, अतुल काजळे, वर्षा पंडित, मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे।